एकतर खूप सुंदर दिसताय, रंगात नाहून निघालेले आहात, कसं वाटतंय? मला छान वाटतंय. मी तर तुला ओळखलंच नाही, तू कोण नक्की. खूप आनंद होतोय. सगळ्यांबरोबर होळीचा हा कार्यक्रम करता येतोय. डॉक्टर भोईंचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं, या सगळ्यांना एकत्र केलं. माझ्या जुन्या मैत्रिणी सुद्धा मला भेटल्या इकडे खरं तर, आणि आम्ही आता सगळे आमचं वय विसरून लहान झालोय आणि खेळतोय. काही आठवण आठवते रंगपंचमीची, धुळवडीची एखादी? मला माझ्या आई सोबत मी रंगपंचमी खेळलेली आठवतीये. मग आज जेव्हा महापौर झालेले आहात, आजची धुळवड वेगळी आहे का दरवर्षीपेक्षा? हो, नक्कीच दरवर्षीपेक्षा धुलवड वेगळी आहे, कारण परिवार आता मोठा झालाय, पुणेकर आहेत सगळे माझे, त्यांच्या सोबत मला इथे धुलवड आणि रंगपंचमीचा आनंद घेता येतो. नक्कीच माझ्या बरोबर महापौर मंजुषा नागपुरे होत्या. जसं ताईंनी सांगितलं की लहानपणापासून धुळवडीच्या आठवणी त्यांना इथे आल्याच्या नंतर पुन्हा एकदा ताज्या होताना पाहायला मिळतात, पुन्हा एकदा लहान मूल झाल्यासारखं वाटतंय आणि या सगळ्या रंगांमध्ये सगळेच राजकीय नेते नाहून निघालेले पाहायला मिळतात. होळी प्रतिष्ठानच्या या रंगबरसे कार्यक्रमामध्ये मंजुषा नागपुरे या सुद्धा सहभागी झालेल्या पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखे,